प्रेग्नन्सी पटकन होण्यासाठी 7 महत्त्वाच्या टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. ज्या मुली आहेत, ज्या प्रेग्नंट होण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण होत नाही आहेत, तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुमची खूप सारी मदत करेल. आणि हीच माझी इच्छा आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यावरती मी बोलू आणि तुमच्यापर्यंत एक चांगली माहिती पोहोचू. तर सगळ्यात पहिले आपला मनापासून स्वागत करते माझ्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये. मी प्रीती, राहणार छत्रपती संभाजीनगर. तर फ्रेंड्स, आता जसं की तुम्हाला माहिती आहे, माझी सेकंड प्रेग्नन्सी चालू आहे. मी देखील प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत होते आणि ती मी कशी केलेली आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. माझा स्वतःचा हा सेकंड अनुभव आहे आणि पहिलाही मला एक मुलगी आहे, ती आता सध्या 6 वर्षाची झालेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही ही सेकंड प्रेग्नन्सी प्लॅनिंग केलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही जर का प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत असाल तर खूप महत्त्वाचं आहे की आपण ते कशा प्रकारे प्लॅनिंग करत आहोत. ठीक आहे. तर त्याच्या आधी तुम्ही पाळीची पूर्ण जे तुमचे पिरियड्स आहे त्याची सायकल समजून घ्या. पिरियड्स झाल्याच्या नंतर म्हणजे पिरियड जर का तुम्हाला 4 दिवस राहत असतील, 7 दिवस राहत असतील किंवा 2 किंवा 3 दिवस जरी राहत असेल तर ते नॉर्मल आहेत. ओके, त्यामध्ये प्रेग्नन्सीला काहीही अडचण नाही. आजकाल आपलं जे आहार आहे, जे आपण जेवण वगैरे करतो आणि भरपूरशा गोष्टी आहेत, त्याने आपलं थोडंसं पिरियडची जी सायकल आहे ती आता मुलींमध्ये कमी कमी होत चालली आहे. आधी 7 दिवस राहत होती, आता काही मुलींना 3 दिवस ते 4 दिवस राहतात, तर ते सुद्धा नॉर्मल आहे. तर पिरियड झाल्याच्या नंतर 12 ते 15 दिवसाच्या आतच आपलं जे अंडाशय आहे ते अंडे बनवण्यास सुरुवात करतं. तर अशा वेळेस तुम्ही प्रेग्नेंट राहण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. ठीक आहे. पिरियड झाल्याच्या नंतर 12 ते 15 दिवसाच्या आत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेस आपलं अंडाशय अंडे बनवायला सुरुवात करतं, फर्टिलायझेशन होतं, सगळ्या गोष्टी ह्या त्याच वेळेस होतात. आणि त्याच्यानंतर विशेष ध्यान तुम्हाला हे ठेवायचं आहे की ज्या वेळेस तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅनिंग करत आहात, आता तुम्हाला माहिती की आपण प्रेग्नन्सी प्लॅनिंग करतो आहे, तर अशा वेळेस आपल्याला सगळं काही गोष्टी माहिती असतात. ओके. तर आपण मेडिसिन खायच्या नाही आहेत, कोणत्याही प्रकारची डोकेदुखीची, तापीची, सर्दी, खोकला, सिरप असं काहीही घ्यायचं नाही आहे. कारण की हे गरम असतं आणि गरम खाल्ल्याने आपलं जे बॉडी आहे ते अंडाशय बाहेर फेकून देतं, त्याने ते बाळ आपलं गर्भाशय पडतो. तर आपल्याला गरम वस्तू, पपई असं फ्रूट्स पण जे आहेत ना, पपई आहे, अननस आहे, असे भरपूरसे फ्रूट्स आहेत. त्याचाही एक मी वेगळा व्हिडिओ बनवेल की आपल्याला प्रेग्नेंट असताना काय काय खायचं नसतं. ओके. तर हे जे सुरुवातीचे जे दिवस असतात हे खूप नाजूक असतात. त्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची मेडिसिन वगैरे घ्यायची नाही आहे, कोणत्याही प्रकारचे फळ फ्रूट आपल्याला खायचे नाही आहे, जोपर्यंत आपल्याला कळत नाही की हो, आता मी प्रेग्नेंट आहे. ओके. तर मेडिसिनचं झालं, सांगितलं, फ्रूट सांगितलं. आता दुसरा मुद्दा हा आहे की तुम्हाला स्वतःला फिजिकल ॲक्टिव्हिटी जास्त करायची नाही आहे. जसं की तुम्हाला प्रवास करायचा नाही आहे, तर तुम्हाला 2 व्हीलर, 4 व्हीलर जर का तुमची चांगली असेल तुम्ही जाणं येणं करू शकता. पण जर का 2 व्हीलरवर तुम्ही जात येत असाल तर आता आपल्याकडे रस्त्यांची कामं ठिकठिकाणी खूप चालू आपल्याला दिसतात आणि आपले रोड जे आहेत ते काही व्यवस्थित नाही आहे. तर गाडी आदळते, गर्भाशयाला धक्का लागतो, खालीवर पोट होतं, त्याने आदळून ते ब्लिडिंग सुरू होऊन जाते आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला प्रवासही करायचा नसतो. जर का तुमचं गर्भाशय नाजूक असेल, 2-3 वेळेस जर का ते पडलं असेल, आणि म्हणजे ज्याचं पडलं असेल त्यालाही सांगते आणि जे नवीन प्लॅनिंग करत आहेत त्यांनाही सांगते की जर का तुम्ही प्रवास केला तर ते पडण्याची शक्यता खूप जास्त असते. तर त्यासाठी प्रवास टाळणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला जी जड कामं आहेत, ओझं उचलणं किंवा काहीही जड कामं जे आपल्याला आपल्या शक्तीपेक्षा आपण जास्त करतो आहे, तर हे सगळे कामं करणं आपल्याला त्यावेळेस बंद ठेवावं लागतात, जोपर्यंत आपल्याला आपला म्हणजे नेक्स्ट पाळी जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत. जर का समजा आपल्याला आता पाळी आलेली नाही आहे, आता समजा तुमची 10 तारीख आहे. ओके. ह्या महिन्याची 10 तारखेला तुम्ही आता प्लॅनिंग करत आहात आणि प्लॅनिंग झाल्याच्या नंतर तुम्ही सगळं काही फिजिकली वगैरे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही एकदाही तुम्ही ॲक्टिव्हिटी वगैरे काही जास्त केली नाही आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी काही ओझं उचलली नाही, तुम्ही काही मेडिसिन खाल्लेलं नाही आहे, आणि जर का पुढच्या महिन्याच्या 10 तारखेला
10 तारखेपासून ते 13-14 तारखेपर्यंत तुम्हाला जर का पिरियड्स आलेच नाही तर हे तुमच्यासाठी खूप जास्त आणि छान तुमच्यासाठी गुड न्यूज आहे की तुम्ही प्रेग्नेंट आहात म्हणून. तर ज्या वेळेस आपली पाळीची डेट चुकते त्याच्यानंतर तुम्ही 2 ते 3 दिवसामध्ये देखील तुम्ही चेक केलं तर तुम्हाला रिझल्ट हा पॉझिटिव्ह दिसणार आहे. मी माझ्या बाबतीमध्ये तसं केलेलं आहे. त्याच्यामुळे मी सांगते, माझी पाळीची डेट होती 20 तारीख होती. 20 तारखेला मला आलेले नव्हते पिरियड्स. तर मी 23-24ला चेक केलं होतं. आपल्या ती किट असते आणि काही वेळेस ना आजकाल डुप्लिकेट किट खूप निघलेलं आहे. तर जी प्रेगा न्यूज म्हणून जी किट आहे, जी ओरिजिनल किट आहे प्रेगा न्यूज म्हणून, तुम्ही तीच किट यूज करा. ती किट त्याच्यावरती माझा विश्वास आहे. कारण की एक वेळेस मी असंच डुप्लिकेट किट घेऊन आले होते. प्रेगा न्यूज काहीतरी 60-70 रुपयाला मिळते आणि ती जी दुसरी किट मी आणली होती ती 50 रुपयाला मला मिळाली होती. तर ते पैशामुळे मी ती किट घेऊन आले. पण त्याचा रिझल्ट मला व्यवस्थित मिळाला नाही. त्याच्यामध्ये मला नेगेटिव्ह दाखवलं. मग मी म्हटलं जर का मला पिरियड्स आलेच नाही तर मग हे असं कसं नेगेटिव्ह दाखवते. तर त्यासाठी मी पुन्हा प्रेगा न्यूज म्हणून किट आणली आणि त्याच्यामध्ये बघितलं त्यावेळेस ती पॉझिटिव्ह मला दाखवलं होतं. तर हे किटवरती पण तुम्ही जास्त अवलंबून राहू नका. जर का तुम्हाला असं वाटतंय की आपण आता प्रेग्नेंट आहोत, जी पाळी चुकलेली आहे तुमची, तर तुम्हाला ते 10 ते 15 दिवस तुम्हाला थांबायचं आहे. यामध्येही जी तुम्हाला आधी सांगितलं आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची नाही आहे. तुम्हाला त्यामध्ये गोळ्या वगैरे कोणती मेडिसिन खायच्या नाही आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्टरांना जाऊन दाखवायचं आहे. जर का तुम्हाला किटवर दिसत नसेल तर तुम्ही जाऊन मात्र डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घ्या. ते एक छोटीशी नॉर्मलशी सोनोग्राफी करतात. त्यामध्ये आपलं जे एग आहे ते फर्टिलाइज झाले का, ते गर्भाशयामध्ये आहे का, तुम्ही प्रेग्नेंट आहात का, हे त्याच्यामध्ये कळतं. तर ठीक आहे. आणि जर का काही मुलींना प्लॅनिंग करूनसुद्धा जर का प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची टिप्स आहे. पण ही जी टिप्स मी सांगत आहे ती देखील तुम्ही तुमच्या गायनोकोलॉजिस्ट जे डॉक्टर आहे, जे स्त्री रोग तज्ज्ञ आहेत, त्यांना एकदा जाऊन विचारा, मॅडम मी असं करू शकते का. त्या जर का तुम्हाला हो म्हटल्या तर तुम्ही ते करा. ॲक्च्युली तुम्ही काय करू शकता माहिती का, फॉलिक ॲसिडच्या ज्या मेडिसिन असतात, फॉलिक ॲसिडच्या ज्या छोट्या गोळ्या असतात, तर तुम्ही त्या 2 ते 3 महिने आधी जर का घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला प्रेग्नन्सीला म्हणजे खूप सोपं जातं. प्रेग्नेंट राहण्यामध्ये खूप सोपं जातं. ते 2 ते 3 महिने आधी, प्रेग्नेंट होण्याच्या 2 ते 3 महिने आधी तुम्ही ते फॉलिक ॲसिडचे मेडिसिन चालू करू शकता. आणि तुम्हाला खूप मोठा फायदा मिळेल. माझे व्हिडिओ आहे, तुम्ही हा व्हिडिओ कधी पण बघा. तुम्हाला म्हणजे डॉक्टर पण तुम्हाला सांगतील तुम्हाला काय करायचं आहे आणि काही नाही. जर का PCODचा प्रॉब्लेम असेल तर मग तो वेगळा भाग आहे. तुम्ही जर का नॉर्मल आहात, नॉर्मल लोकांसाठी माझा हा व्हिडिओ आहे. जर का तुमच्या हार्मोन्समध्ये काही प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी मी काही सांगू शकत नाही. त्या तुम्हाला डॉक्टरकडे जाऊनच तुम्हाला सगळं काही सल्ला त्यांचा घ्यावा लागणार आहे. तर अशा काही टिप्स होत्या माझ्या तुम्हाला महत्त्वाच्या तुमचे व्हिडिओज म्हणजे तुमच्या जीवनासाठी ज्या मला सांगायच्या होत्या की तुम्ही प्रेग्नन्सी पटकन कशी धारण करू शकता, कसं काय होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि जर का मिस्टर जर का तुमचे ड्रिंक करत असतील, स्मोकिंग करत असतील, तंबाखू खात असतील, असे त्यांना ज्या वाईट सवय असतील तर त्यांच्यामुळे पंप्स जे असतात ते नाजूक झालेले असतात. तर ते पंप्स जे असतात ते प्रेग्नन्सीसाठी चांगले नसतात. तर अशा वेळेसही खूप वेळेस गर्भ पडून जातो. तर अशा वेळेस तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांचाही चांगला चेकअप करून घ्या आणि स्वतःचाही चांगला चेकअप करून घ्या. जर का सगळं काही नॉर्मल असेल तर मग डॉक्टर जसं सांगतील त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. पण मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे हे खूप महत्त्वाचे टिप्स आहे. कारण की हे घरात म्हणजे आपण घरच्या घरी डॉक्टरकडे न जाता हे आपण ते स्वतः करू शकतो, हे सांगण्याचा माझा मेन मुद्दा आहे. कारण की हे माझ्या पर्सनल अनुभवावरून मी सांगत आहे तुम्हाला. तर आजकाल कसं ना, ते कोरोनाचे इंजेक्शन वगैरे झाले होते तर त्याने देखील खूप लोकांना प्रेग्नन्सीमध्ये अडथळा येत आहे. आता मी म्हणत नाही की खरी गोष्ट तीच आहे, पण अशा काही लोकांचं मान्यता आहे. तर खूप काही जीवनशैली आपली चेंज झालेली आहे. जसं की आपण चिकन वगैरे खातो, त्यामध्येही ते इंजेक्शन वगैरे असतात, ते आपण खातो. तर त्याच्याने आपले हार्मोन्स इनबॅलन्स होतात. छोट्या गोष्टी आहेत, त्यांच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर का तुम्हाला नॅचरली जर का प्रेग्नेन्सी राहत असेल आणि तुम्ही जर का केअर करत नसाल तर ते गर्भाशयामध्ये राहणार नाही, ते पडून जाईल. तर तुम्हाला जसं मी सांगितलं, तुम्हाला पेन किलर्स घ्यायच्या नाही आहेत, तुम्हाला कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची नाही आहे, तुम्हाला प्रवास करायचा नाही आहे,
तुम्हाला कोणतेही गरम पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. आणि हो, जर का प्रेग्नेंट तुम्ही राहिलात तर असं नाही आहे की आपण लगेच ड्रायफ्रूट्स खाऊया, आपण लगेच दूध घेऊया, आपण लगेच हे खा ते खा, असं करायचं नाही. गर्भाशयाला थोडं शांत राहू द्यायचं. कमीत कमी 3 महिने तरी त्याला शांत, त्याला नीट त्याला बनवून द्यायचं. फक्त आपले जे फॉलिक ॲसिडचे मेडिसिन असतात, जे डॉक्टर आपल्याला सांगतात त्या मेडिसिन घेणं महत्त्वाचं आहे. नारळ पाणी वगैरे जी आहार आहे तो म्हणजे जास्त आता इंस्टाग्रामवरती तो खूप दाखवतात माझं हे खाणं, माझं ते खाणं. पण मी तुम्हाला जे दाखवलेलं आहे ह्या गेल्या 2 व्हिडिओमध्ये, हे जे माझं जे खाणं आहे तर हे मी आत्ता चालू केलं आहे 5व्या महिन्यामध्ये. जे ड्रायफ्रूट्स आहेत आणि केसर तर मी आत्ता 6व्या महिन्यामध्ये, ते पण आता 6वा महिना मला संपत आला आहे त्यावेळेस मी चालू केलेलं आहे. कारण की आता गरमीचा टाईम आहे आणि केसरचं गुणधर्म देखील गरम आहे, त्यामुळे मी हा लवकर चालू केलेला नाही आहे. तर प्रत्येक गोष्टीचा वेळ आहे, टाईम आहे, त्यानुसार तुम्ही करा. आणि हो, माझे व्हिडिओज तुम्हाला खूप महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.